रामकृष्ण हरी. हरे दे राम कृष्ण हरे. हरि दे राम कृष्ण. हरि दे पाहातालोचनी सुख झाले हो साजनी. तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा. विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा माधव. सर्व सुखाचे घर बाप रखुमा देवीवर. सुखाचे घर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखात जागर बाप रखुमा देवीवर. तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा. बरवा हरे दे राम कृष्ण हरे. हरे दे राम कृष्ण दे राम कृष्ण हरे. दे राम कृष्ण हरि दे राम कृष्ण हरि. राम कृष्ण हरि दे राम. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोटा भरी. आज देतो पोट भरी. आज देतो पोट भरी. पुरे म्हणाल तो वरी. पुरे म्हणाल तो वरी. पुरे म्हणाल तो वरी.
चला कुणी कुणाशी न बोला कुणी कुणाशी न बोला हळूहळू चला कुणी कुणाशी न बोला तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे वा आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी हाजी देतो पोट भरी पुरे म्हणालो तो वरी पुरे म्हणालो तो वरी आजी देतो पोट भरी पुरे म्हणालो तो वरी 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 पुरे म्हणालो तो वरी 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 रखू माये विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठाला टाळी वाजवा भजन करा टाळी वाजवा टाळी वाजवा भजन करा टाळी वाजवा विठाला टाळी वाजवा विठाला विठाला विठ्ठला 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 याल तरी यारे लागे होंगे माझ्या मागे मागे अजी देतो बोट भरी पुरी म्हणाल तो वरी हळूहळू चला कुणी कुणाशी न बोला तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देही प्रेम काही गळा ऐसे देही प्रेम काही गळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम हाय माझी वाणी तुझे वर्णी स्मरण होई सगळं त्यांच्याकडनं ते जीवन श्री जन श्री गुरुजी काय माझी मान्य सत्ता श्री मुचित शब्दाने स्वतःकडनं करता तुमचा नोईला तो पावन झालो चराचरी याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो बोट भरी पुरे म्हणाला तो वरी हळूहळू चला कुणी कुणाशी न बोला तुका म्हणे सांडा घाटे आजी तेने नका भरू पोटे आजी देतो बोट भरी पुरी म्हणाल तो वरी विठाला विठा टाळी वाजवा विठाला 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर राजाधिराज छत्रपती बोल बजरंगबली की भारत माते की मंगल मूर्ति पार्वते पते हर हर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर याल
झालं तरी हरे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरी म्हणाला तो वरी प्रसूत सिंग किटट विषय करता जमलेले श्रोते सज्जन परमेश्वर परमात्मा चुकले तो समजा शरद तो स्वरांच्या सकाम शिवर त्याने वडील अभंग महाराज हुसेन इंद्रुडे सम्राज्य म्हणून तुकोबारायांचा तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला काल्याच्या प्रसंगातील अभंग आहे. विठाल विठा अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांच्या गाथेतील आहे, काल्याच्या प्रसंगातील आहे आणि काल्याच्या प्रसंगामध्ये संवाद प्रकरणातील आहे. विठाल 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 2 व्यक्ती एकमेकाशी बोलण्याच्या क्रियेला संवाद म्हणतात. एक बोलतो बाकी ऐकतात ते व्याख्यान आहे, एक बोलतो बाकी ऐकतात ते भाषण आहे. आजच्या अभंगामध्ये बोलणारे एक आहेत पण बोलणारा एक दिसतोय आणि एक दिसत नाही. फोनवर बोलताना 2 एक बोलतोय दुसरा दिसत नाही, एक बोलताना नक्की दिसतो दुसरा दिसत नाही. फोनवर चाललाय तो संवाद, एक दिसतो एक दिसत नाही. तसं अभंगातल्या 4 कडवे भगवंताच्या मुखातून आहेत आणि ज्यांच्याशी बोलले ते गवळे आहे. विठाल 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 भगवान ज्यांच्याशी बोलतायत ते गवळे आहेत, जे बोलतायत ते स्वतः भगवान आहे. 4 गवळणीतले 4 कडवे भगवंताच्या मुखातून आहे पण ज्यांच्याशी बोलतात ते गवळे आहेत. दिसतात ते भगवान आणि दिसत नाही ते गवळी. विठाल 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 आणि बोलणाऱ्या गवळ्यांशी बोलणार. आता गवळी गवळी गोवळी गवळी कोण? बऱ्याच वेळा असा घोटाळा होतो की आपण म्हणतो कृष्णाला 16 सहस्र 8,000 बायका होत्या. आपल्या इकीवरून अंदाज करा आपल्या काय दिवस आहे. वाक्य नीट आहे का? भगवान परमात्म्याला गवळणी नक्की कोणत्या? त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो. राम अवतारामधली वानर, राम अवतारामधली वानर, कृष्ण अवतारातले गवळी आणि आत्ताच्या अवतारातले पंढरीचे वार करे, पंढरीचे वार करे. पंढरीचे वार करे, पंढरीचे वार करे. ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वार देहादी पंढरीचे वार. वाक्य बारीक आहे का? राम अवतारामध्ये रामाने राज्य केलं त्यावेळेस बरोबर वानर, कृष्ण अवतारामध्ये असणारे गवळी आणि आता सध्याच्या अवतारात जो वारकरी आहे तोच कुठून आला? होय होय वारकरी पाये पाये रे. पण वारकरी कोण? राम अवतारातली वानरा, कृष्ण अवतारातले गवळी आणि आत्ताचा वारकरी. आता वारकऱ्यात 2 प्रकार आहे. बाह्यरंगाचा वारकरी, आंतररंगाचा वारकरी. जो खानदान आंतररंगातला वारकरी आहे तो त्या काळातला सीझन पाहून जो वारकरी झाला. गंधावाला भेटला म्हणून सगळ्यांच्या कपडाला आज गंध आहे, फुकाट गंध होता. मग आता आपल्याला बसलेले अख्खे कोण वाटले? वारकरी. पण निम्म्यापेक्षा जास्त बाह्य रंगाचे. आणि कृष्ण परमात्म्या देवाच्या अवतारातले वारकरी नक्की कोणत्या रंगातले? वाक्य नाही का? आंतररंगातली. आणि आपण वारकरी बाहेर रंगातले. आता लोक म्हणतात कृष्णाला 16,000. कृष्णाचा जेवढा लोकांनी खेळ केला चरित्रात तेवढा दुसरा कोणाचा केला नाही. बरेच लोक म्हणतात तो दही चोरीत होता, आला घोटाळा. ते काय डेअरीच्या चेअरमनचं पोरगं नव्हतं, पाणी टाकायचं दूध विकायचं. किंवा ते काय दूध गाडीवर नव्हतं, पिशा काढून ठेवायचं आणि तशाच टाकायचं. किंवा ते काय कॅन हात नव्हतं, पाणी दूध काढून घ्यायचं आणि 2-4 लिटर पाणी टाकायचं लेवलियक. असं काही नव्हतं. त्याच्या एकट्याच्या बापाच्या घरी 9 लाख गाया,
वाक्य नीट आहे का? पार्टी दुबळी नाही. एकट्या राजा नंदाला गाया किती? 9 लाख. खाणारी पोरं घरात किती? 2च ना. बळराम आणि खायलाच कोण होत? आता आपल्या पोरांना दूध कधी मिळतं? ज्या दिवशी डेअरी बंद त्या दिवशी आपली पोरं खरे पैलवान. दूध घे, ते कार्ट म्हणतो नको घे, लोकांच्या पोराला पाहायला मिळालं तुला उत आलाय, घे तुझ्या बापाला दे 1 ग्लास, दोघांना दूध. कार्ट इतकं दूध प्यातं का चड्डी सोडायच्या आत बसत. दुसऱ्या दिवशी ते म्हणतं दूध दे, गुळ घे पण दूध नाही. आता वाक्य नाही का? एकट्या राजा नंदाला गाया 9 लाख, खाणारी पोरं 2. मग 9 लाख मध्ये एखादी दुपती नसन का? पहा केवढा घोटाळा आहे. कृष्ण दही चोरायचा, पण नक्की चोरी कोणती हा प्रश्न आहे. तसं काही लोक काय म्हणे, तो गवळणी आडीत होता, तो का टोल नाक्यावर होता का दांडकं टाकायला? न पावतीचे पैसे देण दे दांडकं टाकून, न पावतीचे पैसे देण देणार. पैसे खात नाही असं खातच नाही. भाषा कळत बा. पैसे खात नाही. विठाला विठाला विठाला. हा बरं, तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते आडवीत होता. काय आडवीत होता? उत्तर नीट आहे का? तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे तो काय आडवीत होता? गवळणी. आपल्या गुरुवारी बाजार आहे, गुरुवारी बाजारला घरातल्या शेतात पिकलेले वांगे बटाटे विकायला म्हातारी बाई जाईल का पोरगी? म्हातारी. कुणाची मावशी, कुणाची काकी, कुणाची नानी. मग गोकुळामध्ये दही विचारायला म्हाताऱ्या जात असतील का कॉलेजच्या पुरी? म्हाताऱ्या. मग कृष्ण म्हाताऱ्या आडीन का? घोटाळा पहा कसा आहे. कृष्ण काय आडीत होता हे पहिलं घोटाळ्यातलं ध्यानात ठेवा. काय आडवायचा? कृष्ण राहतोय कुठं? राहायला गोकुळात. गाया चरतायत कुठं? गोकुळात. दूध विक्रीची पेट कोणती आहे? ही समानता का विषमता? वाक्य नाही का? ही काय? चारा आम्ही घालायचा, दूध आम्ही काढायची, आणि खाणारी लोक कुठली आहे? मथुरेतली. मग आमच्या पोरांचं, आमच्या गायांचं दूध आमच्याच पोरांना मिळालं पाहिजे, ही समानता आणण्यासाठी कृष्णाने दूध जाऊ दिलं नाही. हा झाला त्याचा अंतरंग. आणि दुसरा बाह्यरंग काय झाला? ज्या गवळणीला भगवंताच्या नामाचा अखंड छंद लागायचा. गवळणीचं कृष्णावरचं प्रेम काय सांगावं? कधी गोपाळ कृष्णाने स्प्लेंडर गाडीवर यावं, बंद पडेल मोबाईल खिशाला, सॉक्स, जीन पॅन्ट, सॉक्सचा घाण वास, राधेनं रुमाल बांधून रोडनं निघावं, पायात इतक्या उंचीच्या चपला, तोंडाला 100-200 पुळ्या, पुळ्यांवर पुळ्यांची पावडर. अशी खैरी राधा थोडीच होती. भगवान गोपाल कृष्णाने जर राधेला पाहिलं, वाक्य नीट आहे का? आणि राधेनं जर कृष्णाला पाहिलं ना, आईनं जर सांगितलं ना, कृष्ण गाईचं दूध काढ, या बाबाने राधेला पावा, घाई घाई निघावा आणि बैला खाली बसावा. बैला खाली बसावा, नुसतं बसावं नाही, बैलानं सुद्धा दूध द्यावा. आता एखादा कितीही बी जिगर प्रेमवीर असू द्या, त्याला म्हणतो फक्त एक कर, प्रियशीला पाय आणि बस बैला खाली. बैल फक्त जर्शी पाहिजे आणि त्याच्यातल्या ते तो मूड मध्ये पाहिजे, मेला तो. वाक्य नीट आहे का? लोकांनी कृष्णाचा कार्यक्रम पहा कसं केलाय. वाक्य नीट आहे का? म्हणजे ज्या गवळीनेला छंद लावायचा तिचं काय चोरायचं? हरिणे माझे हारिले चित्त, हरिणे माझे हारिले चित्त, हरिणे माझे हारिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, भारवित विसरली, हरिणे माझे हरि.
आता कैसी जाऊ घरा आता कैसी हरिणे माझे हरिले चित्त भारवित विसरली भारवित विसरली भारवित विसरली भारवित विसरली भारवित विसरली आता कैसी जाऊ घरा हो आता कैसी जाऊ घरा चित्त चोरीले नंदाच्या. मग आता एक वाक्य नीट घ्यायचा. गवळणी अडवण्याऐवजी समानता विषमता घालवली समानता आणली. पहिलं काम कृष्णाचं. चोरी करायची पण कशाची? चित्ताची. एक वाक्य नीट आहे. चोरी करायची पण चित्ताची कुणाची नाही. घर पाहून एकांताची. देव जास्त नादी कोणाचे लागतो माहिती का? जे जास्त देवाच्या नादी लागले त्यांच्या. आतापर्यंतची जगातली सगळी उदाहरणं ध्यानात घ्या. ज्यांनी 8 पिढ्या परमार्थ केला त्यांचाच गाथा पाण्यात टाकला. हे वाक्य ध्यानात घ्या. ज्यांनी 8 पिढ्या परमार्थ केला त्यांचाच गाथा पाण्यात टाकला. ज्यांनी खरा परमार्थ केला त्यांनाच एक मन सोन्याला बायको विकावी लागली. ज्यांनी खरा परमार्थ केला त्यांच्याच डोक्यावर पाय दिला. बळीच्या डोक्यावर पाय दिला. राजा हरिश्चंद्राला एक मन सोन्याला बायको विकावी लागली. माऊलीच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं. ज्यांनी ज्यांनी खास परमार्थ केला खास जेवढे जेवढे देवाच्या खास नादी लागले. शब्द नीट आहे का बरं का? खास त्यांचं देवाने कामच केलं. फक्त घोटाळा सांगतो तेवढं नीट आहे का? देवाने त्यांचं काम केलं भौतिक आणि प्रगती केली आध्यात्मिक. जगाच्या पाठीवर किती श्रीमंत झाले मग काय आतापर्यंत कोणी म्हणलं का सखा पाटील की जय हो, भिगा पाटील की जय हो, भिगा पाटील की जय, सखा पाटील की जय दोनदाच होत असते. जर रात्री लोकांना पाजून दिवसा बहुमताने आला तर नाही तर जिंदाबाद होत नाही. पण तुकाराम महाराज की जय सप्त्यापुरतं का? चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. ज्ञानेश्वर महाराज की जय चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. म्हटलं का कोणी रावण की जय हो? ऐकलं का? प्रभू रामचंद्र की जय हो, गोपाल कृष्ण की जय हो, सीता माई की जय हो, रावण की जय हो कदापि नाही. वाक्य नाही का? ज्यांनी ज्यांनी खास परमार्थ केला त्यांचा हाच कार्यक्रम झाला. मग आता वाक्य नाही आहे का? कुणाचं चित्त चोरायचा, कुणाचं चोरायचा हे उत्तर चाललंय. कुणाचा चोरायचा? जिच्या घरामध्ये एकट्यालाच जागा येवणी गोपाळ राहे तेथे. आता कृष्णाच्या बायका कोणत्या तेवढ्या घोटाळा काढून टाकतो. हे 16 सहस्र मिश्रा आलडायचं नाही. एवढे 16 सहस्र एकीलाच साडी फाटत आले तिच्या बापाला भेटायला यावं लागत. आपल्याला आपली बायको तिच्या बापाला भेटवायला सहसा आठवण कधी होती? जर पारच पोरांच्या गुंड्या तुटल्या बटना बिन पोरं भोंगळी हिंडायला लागली की माणसामध्ये मामाला भेटून ये. तोपर्यंत सहसा नाही. ध्यानात ठेवा तोपर्यंत नाही. इथं एवढ्या बायका. मग बायका कोणत्या नीट आहे का? कृष्णाच्या अवताराच्या अगोदरचा अवतार कोणता? राम अवतार. आणि राम अवतारामध्ये रामचंद्र रस्त्याने चालला असताना उदाहरण नीट आहे का? गौतम ऋषीची आयल्या शिळा झाली, ती पडली होती, तिला शाप होता. प्रभू रामचंद्राच्या पायाने तू उद्धारशील. ऋषी मुनी दाढ्या जटा वाढू वाढू, मांड्या घालू घालू, दाढ्या जटा वाढू वाढू, नुसते सफरचंद खाऊ खाऊ, मोकार दूध पिऊ पिऊ साधू ताईट झाली. सगळे साधूंनी पाहिलं हे पोरग चाललंय. सगळ्यांच्या दृष्टीने हे पोरग. प्रभू रामचंद्र पाहिल्याने प्रभू रामचंद्राने दगडाला पाय लावला आणि बाई निघली. शिळा होती मनुष्य झाली. ती कोण होती? गौतम ऋषीची आयल्या. आणि सुंदर स्त्री दगडाची पाय लावल्यावर उभी राहिली आणि साधूचं चित्त चंचल झालं. साधूनं पाहिलं, लय पाहिले, पण आशे नाही. दगडाची बाई करणारा पाहिलंच नाही. बाईमुळं दगड खाणारी पाहिली. बाईमुळं जमीन विकणारी पाहिली.
बाईमुळं काही करणारी पाहिली, पण पायानं बाई तयार करणारी अजून नाही पाहिली. आणि मग यांच्या डोक्यात आलं, चला बायको असावा. मग यांनी विचारच केला नाही समोरचा कोणी, यांनी लगेच अंदाज केला आपल्याला कशी पाहिजे, गुरी देखणी एकणी कशी लागन तशी. मग यांनी दगड गोळायला सुरुवात केली.